तुम्हाला कधी विचार पडला असेल की श्री संत रूपलाल महाराजांचा जन्म तर पहुरचा आहे, मग ते अंजनगावमध्ये आले कसे? जय हरी माऊली. श्रींबद्दल माहितीचा हा 4था व्हिडिओ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रींची विदर्भची वारी कशी होती. श्री संत रूपलाल महाराज आपलं घर सोडून जातात. त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला जाते, पण ते कुठेही भेटत नाहीत. म्हणून श्रींची आई व श्रींची पत्नी त्यांच्या मामाच्या इथं राहायला जातात. गाडगे महाराजांसारखे श्री संत रूपलाल महाराज सुद्धा गावोगावी फिरू लागतात. सकाळी गाव स्वच्छ करणे व संध्याकाळी कीर्तनातून गावातील लोकांचे मन स्वच्छ करणे हे काम श्री संत रूपलाल महाराज पुढे करू लागतात. एक दिवस श्री असेच गाव स्वच्छ करत करत स्वतःच्याच मामाच्या गावी पोहोचतात. श्रींनी संसाराचा त्याग अशा प्रकारे केलता की श्रींनी स्वतःच्याच पत्नीला आई म्हणून हाक मारली. आता रूपलाल महाराज विदर्भाच्या वारीला निघतात आणि नंतर अकोला जिल्ह्यातील अकोट या गावी पोहोचतात. अकोटमध्ये रूपलाल महाराजांचा अपमान होतो, तरीही श्री संत रूपलाल महाराज सकाळी संपूर्ण अकोट स्वच्छ करतात व संध्याकाळी प्रवचन करतात. त्या प्रवचनामध्ये एक सावकार सुद्धा बसलेला असतो. तो सावकार श्री संत रूपलाल महाराजांच्या प्रवचनामुळे एवढा प्रभावित झालेला असतो की तो स्वतःची बैलवंडी श्री संत रूपलाल महाराजांना भेट म्हणून देऊन देतो. आणि आता पुढील प्रवास श्री संत रूपलाल महाराज बैलवंडीने करतात. अकोटमधून गाव स्वच्छ करत करत श्री संत रूपलाल महाराज अंजनगावमध्ये पोहोचतात व अंजनगावातील आठवडी बाजारात असलेल्या मनकर्णा विहिरीजवळ येऊन मुक्काम करतात. गावात फिरून भिक्षा मागतात व आपली दिनचर्या सुरू करतात. अंजनगावामध्ये असं काय होते की श्री संत रूपलाल महाराजांची विदर्भाची वारी इथेच थांबून जाते, हे सांगणार आहे मी तुम्हाला पुढील